जय शिवराय मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे रतनगडचा। रतनगडला जर यायचं असेल तर मुंबईवरून तुम्ही लोकल पकडा, कसारा स्टेशनला या। कसारा स्टेशनवरून तुम्हाला प्रायव्हेट गाड्या मिळतील, जसं जीप असेल, टॅक्सी असेल, असे भरपूर प्रमाणात तिथे कसारा स्टेशनच्या बाहेर लागलेले असतात। आम्ही आता सध्या ज्या जीपमध्ये आहोत त्यांचं नाव आहे विजय कडू। हे चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी चांगल्या दरामध्ये आम्हाला रतनगडला सोडलं। जर तुम्ही स्टेशनच्या बाहेर दुसरे कोण टॅक्सीवाले करत असाल तर ते तुम्हाला त्याकडून जास्त पैसे घेतील, जास्त रेट लावण्याचा प्रयत्न करतील। मी ह्या जीप ड्रायव्हरचा नंबर मेन्शन करतो, त्यांना तुम्ही कॉल करा, ते चांगल्या दरामध्ये घेऊन जातात। जवळजवळ 3 तासाचा ट्रॅव्हल करून आम्ही रतनवाडी या गावामध्ये पोचलो, जे रतनगडचा बेस विलेज आहे। तिथे पोचून इथे एक शिव मंदिर आहे, अमृतेश्वर मंदिर, त्याचं दर्शन घेऊन आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। जवळजवळ 8:30च्या दरम्यान, सकाळी 8:30च्या दरम्यान आम्ही ट्रेकिंगला सुरू केली। हे माझे मित्र। हा ट्रेक रतनवाडी या गावापासून ते रतनगड या किल्ल्यापर्यंत, या गडापर्यंत पोहोचण्यासाठी जो ट्रेकिंग टाईम आहे तो जवळजवळ 3 तास एवढा आहे। 3 तासामध्ये आपण रतनगडावरती पोहोचू शकतो। जय शिवराय मित्रांनो, ही आहेत कारवीची फुले। हे बघा दिसतं, हे निळे फुले आहेत, ते कारवीचे फुले आहेत, जे 7 वर्षांनी एकदा येतात। आम्ही आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेलो आहोत। ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यादरम्यान या पूर्ण रतनगड परिसरामध्ये कारवीची फुले फुलले जातात। मस्त असे कारवीची फुले पसरलेले आहेत। कारवी आणि सोनकीची फुले आपल्याला रतनगडवरती
पाहायला मिळतील. तर तुम्हाला यायचं असेल तर रतनगड हा बेस्ट स्पॉट आहे. इथे थोडी विश्रांती घेऊन कुणाला जर सरबत वगैरे प्यायचं असेल तर इथे पिऊ शकता. आणि इथून हा बोर्ड लागलेला आहे रतनगडसाठी, तिथून आतमध्ये जाऊन रतनगडपर्यंत पोहोचू शकता. हा व्ह्यू दिसतोय तो रतनगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आपण, जिथे लोखंडी शिडी आहे. पहिली जी लोखंडी शिडी आहे तिथे पोचली जाईल. बघा ही पहिली लोखंडी शिडी पार करून आपण गणेश दरवाजापर्यंत पोहोचू शकतो. फ्रंट बॅक दोन्ही ड्युअल कॅप्चर. अरे या ना. इथे पहिली लोखंडी शिडी संपते. आता पुढे जाऊन या दुसऱ्या लोखंडी शिडीवरती जाऊन गणेश देवळापर्यंत पोहोचू शकतो. एक तो आप लोग जाओ, नहीं तो हम आजू बाजू से निकल जाएंगे ना. त्यांना थांबायला जागा नाही आहे. थांबलं तर इथं थांबणार. वन साइड घ्या, वन साइड घ्या. तुम गलती से इंडियन तो बोले ना पीछे. चला पुढे पुढे चला. गर्दी रे, थांब जरा. मागून बसल्यात लाट. मोबाईल पडला तर झालं फारचा बाबा. बघा हा दिसतोय गणेश दरवाजा. हा बघा ड्युअल कॅप्चरमध्ये तुम्हाला लेफ्ट हँड साईडला गणेश दरवाजाचे दर्शन होत असेल. हा गडाचा पहिला दरवाजा आहे. हा एक गणेश दरवाजा आणि एक त्रिंबक दरवाजा जो गडाच्या पाठीमागं आहे. हा पहिला दरवाजा आहे ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा. या गणेश दरवाजा पार केल्यानंतर अजून एक शिडी लागते गडावर जाण्यासाठी. ती पार केल्यानंतर आपण गडावर पोचतो. गणेश दरवाजातून वर आल्यानंतर उजव्या साईडला एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव रत्नाई मंदिर आहे. या रत्नाई देवीच्या नावावरूनच या गडाला रत्नगड हे नाव पडलं असावं. ही आहे रत्नाई. रत्नाईच्या मंदिरच्या पुढे गेल्यानंतर एक गुंफा लागते. त्या तिकडे आपण आता जात आहोत. ही गुंफा एका दगडामध्ये कोरलेली आहे.
वरती आल्यानंतर गडावरती ह्या पाण्याच्या टाक्या दिसतील. पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे, पिण्यासाठी वापर करू शकता. बघा मोठ्या मोठ्या टाक्या आहेत, पाणी एकदम स्वच्छ आहे. पाणी पियाचं आहे. एक नंबर पाणी एकदम स्वच्छ सुंदर. निखिल रतनगडचा हा दुसरा दरवाजा आहे, त्रिंबक दरवाजा. त्र्यंबक दरवाजा ना. आता सर्व गड फिरून झाल्यानंतर आता आम्ही गड उतरायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1.5-2 तास लागतील गडाच्या पायथ्याशी पोचायला. तिथून आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट करू. कसारा स्टेशनला जाऊन मुंबईवरून विरार. हा टीव्ही आहे.
भारी मस्त